स्वराज खुश आहे आज. मामाच्या गावाला येत आहेत. पूर्ण 5-10 मिनिटं पाहत होता ती. आजी आबाजी सोबत दिसल्यावर असं होणारच आहे ना. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार. आणि इकडं जे आहे आमची गावकडं जाण्याची तयारी चालू आहे. तर गावकडं जायचं आहे आणि तुम्हाला माहीत त्याचा कार्यक्रम काय आहे तर जावळाचा सुरतचा. आणि तिकडं जवळपास आता आम्हाला म्हणजे इकडून 50-60 किलोमीटर जाणं आणि त्याच्यानंतर गावकडं तिकडून 50-60 किलोमीटर उद्याला पूर्ण प्रवास आहे. हां, पिंजर येते तरी 70च्या जवळपास. तर असं इकडं माहेरी जायचं म्हटलं तयारी वगैरे बघा किती बॅगा मस्तपैकी भरलेला आहे सर्व. आणि इकडं स्वराजची तयारी काय चालू आहे. झालं का? सकाळपासून चालू आहे बघा. इकडं सकाळी 8 वाजतापासून म्हटलं चालते. आंघोळ करा हां आहे ना, त्याच्यानंतर तयारी करा काय काय घ्यायचं काय काय नाही. कोणती पाहायचा सरळ सरळ स्वतः सरळ. चला मामाच्या घरी जायचं तुला. मामाच्या गावाला जायचं स्वराजला. हो, कोण बोलत आहे? त्याला वाटत आहे कोणासोबत बोलत आहे मोबाईलवरती. कोण आहे बघा कसं. असं इकडे आई पण आहे. नमस्कार. नमस्कार. खाना पिना करून झालं. हो, आणि आता दुपारचा टाइम झालेला आहे. उन्हाच्या आधी जायचं होतं आम्हाला. अक्षरशः आता 11:30 झालेले आहे. काय करणार. इकडे सुरतचा विचार होता उन्हात ते कशाला नाही, पण आता शेवटी काय शेवटी झाला टाईम तर झाला. मला तिकडे ते सिलेंडरचा प्रॉब्लेम होता थोडासा. इकडचं तिकडे करायचं होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. बाकी आता बरंचसं होतं. सिलेंडरचं झालं, त्यानंतर डबा वगैरे नेऊन देणं एका ठिकाणी ताईला वगैरे. तर असं आहे सध्या. चला बघा चार्ज वगैरे राहिलेला आहे आणि सर्व तसं किचन वगैरे आवरलेलं आहे सर्व. आणि झालीच नाही का तयारी. चला ना, या टू सांगितलेला आहे येणार आहे ना. 5 मिनिटात येईलच तो. हो, मस्तपैकी दिसत आहे. किंग, आमचा किंग आहे ना. चला कुलूपला बरं. सर्व लाईटर घेतं, सर्व बंद कर. काय चार्जर घेतला का तुम्ही? बॅगमध्ये टाकायचं. हो, गुंडाळून घे उन्हाच्यानं. चला, काही राहिलं नाही ना. घेऊन घे. चला, इकडे सोबत सर्व फॅमिली जाणार आहे आम्ही बाहेर. आई पण आहे सोबत. काय असतं बरं जावळाचं तयारी? सर्वच असते. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आपले नवनाथ महाराज म्हणल्यावर शिल्या 9 शिल्या आणले, 9 टोपे आणले. आता ते कसं आहे सर्व तयारी करायचं आहे उद्याचं जेवणाचं वगैरे. त्यासाठी सर्व आजच जाणं आहे. सर्वजण वगैरे ते सामान वगैरे घेणं बाकीचं आहे. भारी कॅना सगळी सोय लागते ना. किराणा, दळून सिलेंडर. सिलेंडर. आज तेच प्रश्न आहे की बा सर्वाला वाटत आहे की गाडीमध्ये पेट्रोल आणि सिलेंडर दोनच विषय आहे. खायचं काही विषय नाही आहे. हां, म्हणजे सिलेंडर असलं की ॲटोमॅटिक सगळं होते. दोनच याची अडचण आहे. पाणी लागणारच आहे. पण आता पाणी आहे म्हणून तिथं पण आहे. सर्व चौकड उपलब्ध आहे. जागेवर आणता पण येते कुठून वेळेवर. पण महत्त्वाचं हे आहे ना की वेळेवर भेटत नाही ना. सिलेंडर भेटत नाही ना आता. कारण काल मी सिलेंडर पाठवला गावाकडं, त्याचाही नंबर लागला नाही आणखी. आता हे सिलेंडर इकडून मिळ लागला म्हणून जमलं. हो, येण्यातच आहे. झालं. चला, गावाकडे जात आहे स्वराजच्या मामाच्या गावला. इकडं अभिषेक पण आलेला आहे सोबत. घ्यायला आला अभिषेक. हो, स्वराज खुश आहे आज. मामाच्या गावला येत आहे.
आणि आता उद्याला आहेच म्हणजे जावळं वगैरे काढायची सगळं तयारी आहे तशी करायची. नाही जवळपास आता 2 वाजत आलेले आहे. ठीक आहे ना मग तरी काय. झोपला का स्वराज? मस्त खेळू राहिला त्याचा. जवळच आहे तर जास्त काही लांब नाही आहे. जवळपास 5-6 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. अभिषेक वगैरे ड्रायव्हिंग करते तसा मस्तपैकी. चांगला अनुभव आहे त्याचा, त्याच्यामुळेच गाडी हातात आहे त्याच्या. हरे का सहारा बाबा श्याम हमारा. मस्त. सोबत इकडे गोविंदा पण आहे. गोविंदा राहिला होता काय. काय तयारी चालू आहे उद्याची सर्व. हो लसूण वगैरे नसतं काही ना काही आपल्याला करावं लागेल ना. तर असं आम्ही वेळेवर चालत तसंही सर्व तयारी ऑलरेडी झालेली आहे. फक्त आपण इकडे याचं वेळेवर आणि तिकडे तयारी वगैरे करायचं आहे. कारण इकडे आजी पण 1-2 दिवस झाले इकडे चाललेलं आहे तयारीसाठी स्पेशल कार्यक्रम म्हटलं की. मागच्या वेळेस पण कसं आहे स्वराजचं जेव्हा बारशाचं कार्यक्रम होता त्यावेळेस पण आलो 3 महिने इकडे होते. त्यावेळेस पण. आजीन बघा ना किती मस्त आयडिया केली. लसूण सोलाच काम नाही बघ किती मोठा काढलाय. अरे बा एका झटके त्याच्यात कणिक मिक्स केली आणि ते असं हे करायचं कसं कणिक. मिक्स केली हां आणि ते ठोकायचं ते बघ किती मस्त केलं. पूर्ण काढलं कणकीचं पीठ कोळलं का उंडा? नाही कोळलं पीठ ना मीठ. हो तर असं आहे साधी सिंपल सोपी पद्धत. जुनी पद्धत किती सोपी पद्धत आहे. पीठ आणि मीठ घ्यायचं पहिलीमध्ये छोट्या 10 मिनिटात तर काढलं पाहिजे. आणि खरंच चौकट जर पाहिलं तर आजीचं जे आहे किचनचं किंवा मग काही करायचं असलं सोपी पद्धत एकदम चांगली आहे. आजकाल तर माहिती आहे तुलाही माहीत नसेल असं. नाही मला माहित नाही आजी काय करून म्हटलं पाय 10 मिनिटात लसूण घेऊन हो तर मग ती एक आयडिया केली म्हटलं लसूण सर्वच तयारी वगैरे चालू आहे. आणि आपला स्वराज खूप दिवसानंतर इकडं इकडे लाड चाललाय. मामाच्या घरी आला तुला आहे. आजी आबाजीची भेट घेणं चालू आहे इकडं. हो लाड चालू लाड. स्वराज आबाजीने पहिले नुसतंच त्याला धरलं. पहिले गालच घेतले म्हणून आहे म्हणा साहजिकच. आता भेट वगैरे घेणं म्हटलं तर आहेच ना. स्वराज 1 महिन्यानंतर दिसला त्यांना. तसं व्हिडिओ मध्ये रोज बघत होते. आणि माहिती आहे का आल्याबरोबर त्याला जो ठिकाण आठवलं का नाही एकदम जोरानं आवाज केला त्यानं. पूर्ण 5-10 मिनिटं पाहत होता ती. आजी आबाजी सोबत दिसल्यावर असं होणारच आहे ना. हा तुला मामासोबतही खेळला तो लहान मामासोबत. तेव्हा साहेब सर्व आणि लाड वगैरे करणं चालू आहे सुरतचा. हो ना. हां इकडे कैरी वगैरे आणलेल्या आहे सोबत लंजी वगैरे करायसाठी. हां मग 10 किलो मध्ये होईल. होते भरपूर झालं तसे. जे पूर्ण एक सामान आलं ना. आज बाजार होता ना. सोपं सापं एकदम शॉर्टकट. उद्याची तयारी म्हटलं की सर्व चालतं त्यामध्ये. काकडी हे सराचं पूर्ण सामान. आणि तिकडे भांड्याचं सामान वगैरे सर्व काढून ठेवलं कारण उद्या टेन्शन. हां गॅस सिलेंडर भांडे. हो मेन म्हणजे तुम्हाला दाखवते मी सर्व सामान जे आहे तयार केलेले सर्व. आता एक टाकी राहते. हां पाणी टाकी लागेल. हो एक गंज- पाणी आहे तिथं सांगितलं मी. टाकं वगैरे आहे तिथं चांगलं. मामा चालले का ना. तिथंच नियोजन केलं आहे पाण्याचं. होऊन जाईल इकडे पण. बाकीचे आहेत सर्वजण मला फोन लागले. हां गंज मोठी लागेल. हो का भाजी बसली. सोम पण आहे तिकडं. बाकीचे आहेत सर्वजण मदत करू लागत. तसा अभिषेक पण आहे. तो पाहिलं कालपासून. सामान आहे. अभिषेक करत आहे सर्व कंटिन्यू. त्याचीच तयारी आहे स्वराजच्या लायन्या मामाची. बाकी तर आहेच तसं. हो सर्व इकडे तयारी चालू आहे तशी. तर बघा आमची इथं तयारी चालू आहे. आणखी येतं उद्या जावळं काढायचे आणि वेळेवरच चालू आहे सर्व. आता नाही का किराणा वगैरे आणायचं आहे सर्वच. तर तुम्हाला दाखवणार आहे काय काय आणलं तर सर्व. तर आता नाही का इकडं आई पण आहेत. नमस्कार आई. तर काय करताय?
तर बघा उद्याची तयारी चालू आहे, तर हार वगैरे चालू आहे करणं. आणि आमचा डुग्गू बघा इकडं उठलेला आहे आणि तो तर मला काहीच करू नाही देत आहे. तर आईच्या हो ना बघा किती मस्त बघत आहे. हे पिल्लू मम्मीला काहीच करू नाही देत आहे तो आज. तर बघा मी कॉट सेटचा ड्रेस आणलेला आहे, तर कसा वाटत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्हाला पूर्ण. ड्रेस वगैरे घेतलेले आहे आज, खरेदी वगैरे केलेली आहे आज पूर्ण. तर उद्या जावळा आहे, तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जा आमचा. तर उद्या कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहे काय तर. आणि मेन म्हणजे कसं आहे बाळाची आत्याच नाही आली वेळेवर. तर उद्याचा कार्यक्रम बघा. आता उद्या आम्ही कोणाला बनवणार आहे आत्या वगैरे हे नाही हो. तर त्यांना पण काम होतं ताईला, त्यामुळं पाऊस वगैरे चालू आहे म्हणत तिकडं. कसं आहे कोणाला पण अडचण असते म्हणून येत नसते ते. तर इकडं नाही का चालू आहे हार वगैरे करणं. तर बघा कॉटसेटचा ड्रेस आणलेला आहे. मी आज गेली होती खरेदी करायला थोडीशी, आणि मी तर एक घालून बघितला, मला छान वाटला. आणि घरी उन्हाळ्यामध्ये घालणं म्हणजे खूप छान असतं कॉटसेटचा ड्रेस. ह्याची लिंक तुम्हाला दिसणार आहे बघा, छान आहे ड्रेस पण. आणि याच्या खाली प्लाझोसारखं येतो बघा, प्लाझो टाईप येतो. मी घातलेला आहे बघा, छान दिसत आहे ड्रेस. नक्की कमेंटमध्ये सांगा कशा प्रकारे दिसत आहे काय. तर थोडा मला फिटिंग करावं लागणार आहे. आणि डुग्गूला आजीने ड्रेस आणले आहे, ते ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे मी. तर बघा खूप छान ड्रेस वगैरे आणलेले. आणि मेन म्हणजे आजीने 2 ड्रेस आणलेले आहे त्याला. म्हटलं कशाला, तर 2 ड्रेस आणलेले आहे. तर आई म्हणते 2 घालायला, त्याला दोन्ही पण आवडते मला. त्याला जोडी होतं घरी घालायला. तर बघा छान आणलेले ड्रेस. तर अशी चालू आहे आमची खरेदी वगैरे करणं. तर उद्याचा कार्यक्रम बघा तुम्ही, खूप छान होणार आहे आमचा कार्यक्रम पण. आणि मेन म्हणजे आमचा डुग्गू उद्या टकली करणार आहे नाही. तर कसा दिसणार आहे आजचं लुक बघा त्याचा. आणि उद्या तो पूर्ण टकलीमध्ये दिसणार आहे. तर त्याला 24 तास नाही का आम्हाला कॅप घालून ठेवा लागणार आहे. तर असं आहे. तर यांचे हार वगैरे वळणं चालू आहेत. आता नेहमी काही सांगत नाही मी. तर इथं कैरी वगैरे आणलेले, तर याची लुंजी आणायची, लुंजी करायची कैरीची. आणि 10 किलो आंबे आहेत. 10 किलोमध्ये गूळ किती लागणार आहे हां? 2-2.5 किलो आहे ना, जास्त लागणार. 3 किलो गूळ लागणार आहे त्याच्यामध्ये. तर मी नाही का तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच आहे लुंजीचा कशा प्रकारे केला. पण हे आम्हाला 10 किलोची लुंजी करायची कार्यक्रमामध्ये, तर छानच बनवावं लागणार आहे. तर आई पण आहे इकडं. सांगितले काही कोणाकोणाला सांगितलं सर्वांना हो का. तर आईची गडबड चालू आहे इकडं. तर इकडं जा तिकडं जा. तर असं कार्यक्रमाचं चालू आहे जरा जरा आमचं. हे अन्न ते अन्न म्हणजे गडबडच राहते. कार्यक्रम करणं म्हणजे एवढ्या जणांचं नियोजन लावणं म्हणजे एक ते जबाबदारीच असतं कार्यक्रमाची. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जा.